ज्यांनी दिले आम्ही त्याला स्मरू. आता माझ्या बरोबरच म्हणा. आम्ही आकाश बघू, आम्ही झाड बघू, आम्ही पक्षी बघू, आम्ही पाऊस बघू. आता पुढचं काढू. माझा आवाज तुमच्यापेक्षा मोठा आहे, माईकमुळे असेलच, पण तुम्ही इतके जण आहात तर जरा आवाज मोठा यायला काय हरकत नाही. तो देतो अन देतच राहतो. किंमत किती स्टिकची? पुन्हा एकदा. हा. तो देतो अन देतच राहतो. देणारा तो आमचा गुरु. देणारा तो आमचा गुरु. आम्ही आकाश बघू, आम्ही झाड बघू, आम्ही पक्षी बघू, आम्ही पाऊस बघू. हे नाही ते नाही म्हणणार नाही. हे नाही ते नाही म्हणणार नाही. दुःखावरही प्रेमच करू. दुःखावरही प्रेमच करू. आम्ही आकाश बघू, आम्ही झाड बघू, आम्ही पक्षी बघू, आम्ही पाऊस बघू. आवडली तुम्हाला? टाळ्या वाजवा स्वतःसाठी. आता मी खाणं पिणं पण घातलंय. आणि आता प्रतीक सावंत आहे, ओमकार सावंत आहेत. ओमकार सावंत तुम्हाला माहिती देतील. बघा कसं राहील. यशवर्धम आलेले आहेत इथे आणि ही सगळी टीम आहे. भगवान आर्यन सावंत वगैरे या दळवी वडवलकर सगळ्यांनी पुढे या. इथे या. या सगळ्यांनी. स्लाइड शो आहे नंतर एक 10 मिनिटं शेवटी आपण त्या रूम मध्ये जाऊन स्लाइड शो बघणार आहोत. आणि ही सगळी माहिती करून घेणार आहोत. कुणाला काही प्रश्न शंका असतील तरी पण ह्या दादांना विचारा. ओके. टेबल वगैरे लागणार आहे हे ना रॉक सांगते. बघा किती प्रकारचे साप आले दादा आपण आणले तिकडे. आता 10 प्रकारचे वेगवेगळे साप आहेत. त्याच्यात विषारी किती आहेत? हा, एक 6-7 प्रकारचे विषारी साप आहेत आणि 4 प्रकारचे बिनविषारी साप आहेत. हे सगळे साप तुमच्यासाठी आणले. तुम्ही जागेवर खाली बसा. प्रत्येक साप तुम्हाला असं काढून दाखवणार आहेत. तुम्ही बसा, त्याची माहिती सांगितली जाणार आहे. एक टेबलवर ठेवूया काय? साप कसं पकडतात ते तुम्हाला जी साप पकडण्यासाठी ज्या काट्या वगैरे लागतात ते दाखवणार आहे. आणलंय ठीक आहे. हे बाहेर पडला तर आणि कुठले पडले तो मिळणार तुला दाम देतो तुला दादा देणार. नमस्कार. पुढे करायचा जरा समोर जवळ. प्रकारचे साप आहेत. तुम्ही बघू शकता. याच्यात जास्त करून विषारी साप आहेत
आणि ह्या 2-3 दिवसात आम्हाला जे जे साप भेटले हे इथे आम्ही आणून ठेवलेले आहेत. बघू शकता पहिला साप हा, या सापाला मराठीमध्ये दिवड म्हणतात आणि आपल्या कोकणामध्ये ह्याला जास्त करून पानगणस वगैरे असं म्हणतात. हा साप जास्त करून नदीत आणि पाणथळ जागेत राहतो आणि हा साप बिनविषारी साप आहे. पण हा साप समजा तुम्हाला चावला तर 15-20 मिनिटं जशी मच्छर चावते तशी खाज येऊ शकते, बाकी काय माणूस मरू शकत नाही. आणि हा साप तुमचा चावला तर एक टीटीचं इंजेक्शन घ्यायला हवं. या सापाची डिझाईन बघायला गेली तर या सापाच्या डिझाईन पूर्ण अंगावरती जसा बुद्धिबळाचा बोर्ड असतो, जसा चेसचा बोर्ड असतो तशी पूर्ण ही डिझाईन असते. तर तुम्ही हे नंतर एक एक सेपरेट बघा. हा साप एकदम विषारी साप आहे. हा सर्वात विषारी साप आहे. त्याला मराठी नाव आहे कुरसे. कुरसो म्हणतात ते हाच साप आहे. हा रेअर साप आहे, जास्त करून दगडांच्या भागात आणि असतो. आणि जो हा साप आहे रसल वायपर स्नेक आहे, म्हणजेच घोणस साप. तर हा खूप विषारी साप आहे. घाबरू नका काय नाही, सगळे मित्र आहे, काही घाबरू नका, तुमच्याकडे साप येणार नाही. घाबरू नका. हा बघा, हा आपण आताच पहिला साप बघितला तोच आहे. हा ह्याला दिवड साप म्हणतात. एकदम मोठी साईज आहे, बघू शकता तुम्ही. हा साप घाबरू नका, सोडत नाही. हा साप आहे दिवड साप. आणि हा साप ना समोरच्याला मोठा प्राणी आहे असं दाखवण्यासाठी असं उभा राहतो नागासारखा, पण हा नाग नाही. हा साप हा जास्त करून ऍग्रेसिव्ह साप असतो, शक्यतो बाईटलाच येतो. आता उड्या मारत नाही, हा मला चावायला प्रयत्न करतो. तर हा दुसरा आपण साप बघत होतो. तर आपण दुसरा साप बघत होतो पुरसे. एकदम विषारी साप आहे हा. आपल्या इंडियामध्ये टॉप 4 व्हेनमस स्नेक मध्ये हा येतो. हा साप खूप विषारी असल्यामुळे आपण बाहेर काढू शकत नाही, तुम्ही याला बरणीतूनच बघा. तर हा आहे रसल वायपर स्नेक, म्हणजेच घोणस साप. हे घोणस सापचं पिल्लू आहे आणि सर्वात मोठी साईज इथे आहे, ह्या बरणीत आहे. हे तिन्ही साप रसल वायपर आहेत. हा साप पण आपण बाहेर काढू शकत नाही कारण हा खूप विषारी साप. हा साप तुम्ही बघू शकता. हा साप आहे ब्राउन बॅक किलबॅक स्नेक, म्हणजेच रुका सर्प. हा साप झाडावरचा साप आहे, जशी सरपटोळ असते, ग्रीन वाईन स्नेक असतो, तसाच हा साप आहे. ह्या सापाची छोटीच साईज आहे, याच्यापेक्षा ही साप हा मोठा वाढतो. या सापाला तुम्ही उन्हात पकडला तर या सापाची बाजूने पूर्ण निळी निळी अशी डिझाईन तुम्हाला दिसेल. उष्णता वाढली, थोडीफार डिझाईन असते, ही उन्हात पकडल्यावरती दिसेल, लाईट वगैरे मारून एवढी नाही दिसत. तर हा साप जास्त करून सरडे, पाली इत्यादी असे खायला आपल्या घरी येतो. आणि हा साप झाडावरचा साप असल्यामुळे समजा घराला कोणतीतरी फांदी वगैरे टच असेल तर त्या फांदीहून आपल्या घरात येऊ शकतो.
ही बरणी आणि ही बरणी आणि ही बरणी, हे तिन्ही साप नाग साप आहेत, म्हणजेच कोब्रा स्नेक, स्पेक्टिकल कोब्रा म्हणतो त्याला. आपल्या हिंदू धर्मात ह्या सापाला देव म्हणून पूजलं जातं. तरी ही तिन्ही साईज छोटीच साईज आहे, जास्त मोठी साईज नाही आहे, मिडलच साईज आहे. ते तुम्ही बघू शकता. बाहेर काढूया, हा साप बाहेर काढू शकतो. फक्त ही बरणी जेव्हा आम्ही पाठी ठेवू तेव्हा इथे काढतो, कारण तुम्ही या तिथे सेफ्टी महत्वाची आहे. हा साप अजगर साप आहे, तर हा साप आम्ही वरती तिथे काढतो आणि तिथे बघा इथेच सांगा. हे तिकडे येऊ नका. मागे सर बोर्ड एक मिनिट शांत राहा, शांत जरा शांत राहा. हे टूल्स आहेत. हा साप आणला बघा, हा अजगर साप आहे, हे पिल्लूच आहे. हा अजगर सापाचा पिल्लू आहे, ही मोठी साईज नाही आहे, हे पिल्लू आहे. जास्त करून अजगर साप 11 फुटापर्यंत वाढू शकतो. जरा शांत राहा. जास्त करून हा घोणस साप आणि अजगर सापामध्ये लोकांना फरक कळत नाही आणि लोक ह्या सापाला अजगर म्हणून पकडायला जातात आणि हा साप चावतो आणि लोकांचा मृत्यू होतो. तर ह्या दोघांमध्ये तुम्ही बघू शकता थोडाफार नाही आहे, खूप डिफरंट आहे. तुम्ही नीट बघितलात ना, हा पूर्ण साप आहे ना, हा पूर्ण व्हाईट असतो, त्याच्यावरती चॉकलेटी अशी डिझाईन असते. हा अजगर साप आणि ह्या सापामध्ये 2-3 रंग येतात. एक चॉकलेटी असतो, ऑरेंज असतो आणि पिवळा असतो, म्हणजे येलो. तो स्पीकर ह्या माईक बाजू कट ठेव, नुसतं बोलत राहू सांगते का. माईक बाजू कट ठेव, हा नुसतं बोल, ऐका गेलं. तर नंतर एकेकाने पुढे येऊन बघा, ह्या सापाची डिझाईन आहे ना, ह्या सापाची जी डिझाईन आहे ना, येल्लो असते आणि जशी रुद्राक्षाची माळ असते, जशी रुद्राक्षाची माळ असते तशी डिझाईन असते. प्रत्येकाने एकेकाने नंतर सेपरेट बघा. चला बस बसून बघा. या 2 दिवसात जेवढे आम्ही रेस्क्यू केले हे एवढे साप आहेत. आता टूल बद्दल बोलूया. साप पकडताना 2 प्रकारचे स्टिक असतात. 2 प्रकारचे स्टिक असतात. एक म्हणजे हुक, त्या स्टिकला हुक म्हणतात. त्या स्टिकने आपण जास्त करून रसल वायपर म्हणा, कोणता पण विषारी साप म्हणा, त्याचे आपण बाईट स्वतःवर येण्यापासून वाचवू शकतो. आणि दुसरी गोष्ट याला म्हणतात टंग. ही सर्वात सेफेस्ट स्टिक आहे. ही जरा एक्सपेन्सिव्ह आहे. दुसरी 1,500 पर्यंत येते, ती तुम्ही घेऊ शकता. प्रत्येकाने टंगवाली स्टिक घरी ठेवली पाहिजे, कारण आपण आधीच नाग आलेला आहे. हा सर्वात विषारी साप नाग म्हणजे स्पेक्टिकल कोब्रा. त्या सापाला आपण विषारी प्रचंड, आपण असं पकडलं का डायरेक्ट मारायची गरज नाही. सापाला कोणत्याच
आपण सेफेस्ट पर्यायानुसार सापाला जंगलात सोडू शकतो. आपण 6 फुटापर्यंत वाढवू शकतो. त्याने एकदम सेफ्टी मध्ये आपण सापाला पकडू शकतो. तर अजून तुम्ही सगळे लहान आहात. तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे नवीन नवीन प्राणी येणार आहेत. तर प्रत्येक प्राण्याला प्रेम द्या. प्रत्येक प्राणी खूप महत्वाचा आहे आपल्या निसर्गामध्ये. आता सेपरेटली नंतर तुम्ही जवळून स्नेक बघा आणि एक 10 मिनिटांनी आतमधल्या रूम मध्ये प्रोजेक्टर वरती थोडी सापाची माहिती देणार आहे, थोडी निसर्गाची माहिती देणार आहे. तुम्ही आतमध्ये येऊन नक्की विजिट करा. बघा सेशन संपले नाही. तुम्हाला काही स्लाइड शो दाखवणार आहे तिकडे त्या रूम मध्ये. सगळ्यांनी आपल्या बरोबरच्या पिशव्या घेऊन रूम मध्ये जायचं आहे. सगळ्यांनी असं गोल गोल उभं राहा, जवळ हात लावू नका. लाईन मध्ये या, लाईन मध्ये या, सगळ्यांनी सगळ्यांनी लाईन मध्ये या. चला मागे चला, सगळ्यांनी मागे चला. तिकडच्या रूम मध्ये जायचंय. दोनच लाईन करायचे, 2 लाईन केली. आपापल्या बरोबरच्या वस्तू घेऊन इकडे नाही बाळांनो. ऍक्च्युली यायला 6 महिने झाले आम्ही आणतो तुमका साहेब आमचे काढ नाही कवनी बांधला यार. कसं काढू बोलतो याच्यावर एकच डिझाईन असते. जशी रुद्राक्षाची माळ असते ना, पूर्ण हा येल्लो असतो किंवा ऑरेंज असतो आणि किंवा ब्राऊन पण असतो. आणि ही अशी रुद्राक्षाची माळ असते याच्यावर. हा जास्तीत जास्त 6 फुटापर्यंत वाढू शकतो आणि हा जास्तीत जास्त 11 फुटापर्यंत. आणि हा खूप वेनम असतो. हो कणकवलीतच पकडलो. सगळ्यात जास्त विषारीमध्ये नाग आणि घोणस आणि पुरचं पण असतं. आणि मण्यार म्हणतात, तिकडे सेट करून शकत. मण्यार पण असतो, पण मण्यार हा रात्री झाप बाहेर पडतो आणि हे कधी पण माहितीला सुरू करूया. ही सापांची माहिती आहे. आपल्या कोकण पट्ट्यात आणि आपल्या पूर्ण महाराष्ट्रात म्हटलं तरी झालं विविध जातींमध्ये मांजरा साप येतो. मांजरा साप बिनविषारी साप असतो. प्रत्येक सापाचे वेगवेगळे थोड्या वेळाने फोटो दाखवतात. ही फक्त नाव आहे, नाव लक्षपूर्वक बघा. उडता सोनसर्प असं नाव आहे. उडता सोनसर्प हा झाडावर साप असतो. असं म्हणतात की कुठेतरी एक साप असतो तो झाडावरून हवेत उडतो, उडणारा साप म्हणतो तो म्हणजे उडता सोनसर्प. तो ऍक्च्युली उडत नसतो, तो एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवरती जात असतो. त्याची जंप असते ती मोठी असते, त्यामुळे त्याला आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की तो हवेत उडतोय. तर ही मुख्य विषारी सापांची नावे. पहिलं म्हणजे नाग तुम्ही साप मगाशी बघितला. नागाला इंग्लिशमध्ये स्पेक्टिकल कोब्रा म्हणतात. हे नागराज जे नाव आहे मी शेवटी घेतो. दुसरं नाव आहे मण्यार. मण्यार साप खूप विषारी साप आहे. आपल्या भारताच्या टॉप 4 वेनमस स्नेक मध्ये मण्यार साप येतो. मण्यार साप पूर्ण ब्लॅक असतो आणि त्याच्यावरती व्हाईट पट्टी असतात. तिचा पण फोटो थोड्या वेळ दाखवला. पुढचे आता बघितलं एकदम विषारी साप. जसा घोणस साप आहे तसंच तेवढंच विष त्यामध्ये सापामध्ये पण असतं. घोणस साप हा जास्त 6 फुटापर्यंत वाढू शकतो, पण पुढचं हे एकदम 1-2 फुटापर्यंत वाढू शकतं. आणि पुढचा साप आहे घोणस साप. घोणस साप म्हणजे
रसल वायपर आपल्या कोकणामध्ये किंवा बाकीच्या एरियामध्ये त्याला आगिओ घणस किंवा कुसरडा घणस असे काय काय गावातली नावं आहेत. प्रत्येक गावात प्रत्येक सापाला वेगवेगळी नावं असतात. समुद्री साप हा समुद्रामध्ये असतो, आपल्याकडे आढळत नाही. समुद्री साप हा खूप विषारी असतो. दुसरा आहे तो पोवळा स्नेक हा विषारी साप आहे. हा पण 1-2 फुटापर्यंत वाढतो. पट्टेरी पोवळा साप मध्येच येतो. चापडा स्नेक हा पूर्ण ग्रीन स्नेक असतो आणि वेनमस स्नेक असतो. जेवढं वेनम बोनस सापामध्ये असतं तेवढंच वेनम चापडा स्नेक मध्ये पण असतं. तर चापडा स्नेकला इंग्लिशमध्ये पीट वायपर म्हणतात. तर विषारी सापांमध्ये प्रमुख मोठा म्हणजे फर्स्ट रँकला येणारा साप म्हणजे नागराज म्हणजेच किंग कोब्रा साप. त्याला किंग का म्हटलं जातं कारण हे जे बाकीचे साप आहेत, नाग म्हणा फणस म्हणा, हे साप उंदीर, घुशी, बेडूक वगैरे इत्यादी खातात. आणि नॉन वेनमस स्नेक आहेत म्हणजे बिनविषारी जे साप आहेत ते पण विषारी साप खातात. म्हणजे जसं की नाग, मण्या किंवा घोळ असतात. पण किंग कोब्रा सगळ्या सापांना खातो. म्हणजे विषारी सापांना पण खातो आणि बिनविषारी सापांना पण खातो. घुशीला पण खातो, सरड्याला पण खातो. सगळ्या प्रत्येक प्राण्याला किंग कोब्रा खाऊ शकतो. म्हणून त्याला किंग हे नाव दिलेलं आहे. आणि किंग कोब्राची साईज पण खूप मोठी असते. जेवढा अजगर असतो तेवढा मोठा किंग कोब्रा असतो. तर ही बिनविषारी सापांची उदाहरण आहे. त्यामध्ये अजगर तुम्ही मगाशीच बघलात. अजगरला इंग्लिशमध्ये रॉक पायथन म्हणतात. धामण स्नेक मोस्टली आपल्याकडे जास्त करून धामण सापच आढळतो. धामण सापाला शेतकऱ्याचा मित्र पण म्हटलं जातं. शेतकऱ्याचा मित्र म्हणतात तो म्हणजे धामण साप. आणि त्यानंतर गवट्या स्नेक, वाळा सर्प, पान साप तो मगाशीच बघला. चकटकलगार स्नेक म्हणजे दिवड. हरणटोळ म्हणजे ग्रीन वाईन स्नेक जो झाडावरती असतो. तो बिनविषारी सापांमध्ये येत नाही. हरणटोळ हा निर्विषारी सापांमध्ये येतो म्हणजे मीडियम वेनमस. पण हरणटोळ समजा माणसाला चावला तर माणूस मरू शकत नाही. समजा बीपीचा वगैरे शुगरचा त्रास असला तर माणसाला फक्त चक्कर येऊ शकते, बाकी कोणताच त्रास होत नाही. दिवड, नानेटी हे सगळे साप, कवड्या साप हे सगळे बिनविषारी साप आहे. आणि ही तरी 10-15 PDF आहेत. हे मी सरांकडे पाठवतो. सर तुम्हाला तुमच्या शाळेच्या ग्रुपवरती पाठवतील. तुम्ही नक्की वाचा ती माहिती. मराठी पुस्तक आहे सापां रिलेटेड, प्राण्यां रिलेटेड. हे तुम्ही नक्की वाचा. त्यामध्ये खूप सारी माहिती आहे. तर तुम्ही पाहू शकता हे विषारी साप आहे, फक्त वेनमस नाही. मगाशी मी बोललो रेड स्नेक म्हणजेच मण्या साप हा साप आहे. नंतर दुसरा घोणस साप बोललो, रसल वायपर स्नेक म्हणजेच हा साप आहे. तर तुम्ही बघू शकता ह्या घोणस सापाला ओळखायचं कसं. घोणस साप हा जास्तीत जास्त 6 फुटापर्यंत वाढू शकतो आणि ह्या सापाची मान त्रिकोणीच असते. अजगर सापाची पण मान त्रिकोणीच असते. ह्या सापाची पूर्ण डिझाईन येलो, ब्राऊन किंवा ऑरेंज असते. म्हणजे हा जो तुम्ही कलर बघताय हा पूर्ण असा येलो असतो आणि त्यावरती जशी रुद्राक्षाची माळ असते तशी डिझाईन असते. असा घोणस साप ओळखू शकतो आपण. हा आहे नाग साप म्हणजे स्पेक्टिकल कोब्रा, तुम्ही मगाशीच पाहिला. आणि हा आहे चापड्या स्नेक म्हणजे पीट वायपर स्नेक. त्या सापामध्ये 2 कलर येतात. एक म्हणजे ब्राऊन कलर येतो आणि हिरवा कलर येतो. हा हिरवा कलर आहे, हा ब्राऊन कलर आहे. आणि हा साप आहे कुर्स. हे पण मगाशी तुम्ही बघितलं. कुर्स स्नेक म्हणजे एकदम वेनमस स्नेक. हा नाग साप आहे, तो पण तिथे दाखवतो सकाळी.
तर हा एक 1.14 सेकंडचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ माझाच आहे, पण ह्यामध्ये माझी पूर्ण टीमचा सहभाग आहे. हे बाकी पण सर्पमित्र आहेत, जसं की नाव यशवर्धन, प्रतीक सावंत, अवधूत पाटील, असे खूप सारे सर्पमित्र आहेत. हा व्हिडिओ माझ्याकडे रेडी होता, पूर्ण सापांचा मिक्स केलेला, म्हणून हा मी तुम्हाला दाखवतो. या व्हिडिओमध्ये पूर्ण विषारी साप, बिनविषारी साप मिक्स आहेत, बघू शकता. हा एक PDF आहे, मी सरांकडे पाठवतो, सर तुम्हाला सेपरेटली पाठवतील. आणि महत्त्वाची सूचना, अजून तुम्ही लहान आहात, अजून तुमच्या आयुष्यात खूप सारे प्राणी येणार आहेत. प्रत्येक प्राण्यावरती प्रेम दाखवा. प्रत्येक प्राणी हा मुखा प्राणी असतो, त्याला बोलता येत नाही, आपले फिलिंग शेअर करता येत नाही. त्यामुळे प्राण्याला मारू नका. प्राण्याला वाचवता येईल हे तुम्ही ट्राय करा. आणि प्रत्येकाने घरी स्टिक ठेवायला हवी स्नेकची. कधी पण आपल्या घरी साप येऊ शकतो, उंदीर म्हणा, पाल म्हणा, खायला येतात ते. आपण जंगलातच घर बांधल्यामुळे आपण आधीच त्यांच्या घरात आपण घर बांधतो, ही आपली चूक असते. तर आपण पण त्याच्यासोबत कोलॅब करून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. एवढंच म्हणतो. थँक्यू. कुणाला काय प्रश्न विचारायचे? एक टॉपिक मी विसरलो, ती म्हणजे सापांबद्दलची अंधश्रद्धा. आपल्या कोकणपट्ट्यात आणि बाकी पूर्ण महाराष्ट्रात म्हटलं तरी चालेल, अंधश्रद्धा सापांबद्दल खूप आहे. धामण साप म्हटला म्हणजे मगाशी बोललो शेतकऱ्यांचा मित्र, तो साप आहे. त्या सापाची खूप अंधश्रद्धा आहे. असं म्हटलं जातं की तो साप बुधवारी चावला तुम्हाला तर तुम्हाला कोणताच विषारी साप चावला तुम्हाला विष वाजत नाही, अशी खूप अंधश्रद्धा आहे. असं काय होत नाही. धामण साप हा बिनविषारी साप आहे. आणि समजा तो साप चावून तुम्हाला विषारी साप चावला तर माणूस मरू शकतो. दिवड साप आहे. दिवड सापाबद्दल असं म्हटलं जातं की दिवड सापाला कापून खाल्लं तर आपल्याला 6 पॅक येतात. तर हे अंधश्रद्धा आहे, असं काही नाही आहे. आणि सरपटोळ म्हणजे ग्रीन वाईन स्नेक, जो झाडावरती असतो, असाच ग्रीन असतो. ती 2 दिवसापूर्वी आधी होती, पण कार्यक्रम आता ठरला त्यामुळे ती आम्ही रिलीज केली, नाही तर ती दाखवू शकलो असतो आम्ही तुम्हाला. तर तिची अंधश्रद्धा अशी आहे की ती झाडावरती असते आणि ती डोक्यावर अटॅक करते, डोकं फोडते. असे अंधश्रद्धा आहे, ही चुकीचं आहे. त्या सापाचा जो चेहरा त्याचा आकार असतो हा त्रिकोणी असतो आणि हा साप झाडावरतीच राहत असल्यामुळे लोकांना तो वरतीच आढळतो झाडावर. आणि समजा तो साप चावला तरी तो निर्विषारी साप आहे. तो साप चावल्यानंतर माणूस मरू शकत नाही. शुगर किंवा बीपीचा त्रास असला तर माणसाला फक्त चक्कर येऊ शकते, बाकी सापांना काही आपल्याला भीती नाही. अशी सापांबद्दल अंधश्रद्धा आहे, खूप अंधश्रद्धा आहे, हे चुकीचं आहे. कोणता साप दूध पीत नाही. जुने दिवशी कारवडे म्हणून लोक फिरायचे, ते नागाचे दात काढायचे. म्हणजे जे नॉन वेनमस स्नेक आहे त्यांच्याकडे 2 दात असतात ज्यामधून विष बाहेर येतं.
ते दात ते लोक काढायचे आणि महिनाभर उपाशी ठेवायचे, त्यांना पाणी पण द्यायचे नाही, असे साप ठेवायचे आणि लोकांच्या समोर म्हणजे जत्रेत वगैरे साप आणायचे आणि ठेवायचे आणि त्यांना दूध पाजायचे. तर ते भुकेने ते दूध प्यायचे. लोकांना असं वाटतं की साप दूध पितो, नागपंचमीला वगैरे सापाला दूध द्यायला पाहिजे, ही अंधश्रद्धा आहे. उंदीर असेच पदार्थ खातो, साप दूध पित नाही. सापाने समजा जर दूध पिलं तर साप मरू शकतो. बस थँक्यू. काय प्रश्न असतील का विचार? कोणाचं अंड? साप साप जसं उंदीर, पागी, खरडे, उंदीर बाकी असे पदार्थ खातो, पण त्यामध्ये पक्ष्यांची अंडी पण साप खातो, म्हणून साप झाडावरती असतो. आम्ही एक 9 वर्ष या फील्ड मध्ये काम करतो. माझं तरी सांगतो, प्रतीक खूप म्हणजे बाकी सर्व मित्र खूप वर्ष काम करतात. कधी ना कधी सापाला आमच्याकडून पण इजा होतात, पण आमच्या घरी आतापर्यंत घरी कोणता साप आला नाहीये जो बदला घेण्यासाठी. नानेटी साप म्हणून आहे जो पूर्ण 7 साप फिरत असतात, म्हणजे जलमतात ते 7 साप ग्रुपने फिरत असतात. तर ते ग्रुपने फिरत असताना कुठेतरी आपल्या कंपाऊंड मध्ये येतात आणि सेपरेट होतात. तर एक सापाला कोणतरी मारतं, तर त्या मारलेल्या सापाला एक थोडाफार वास असतो, एक थोडाफार ठराविक वास असतो, तो त्याच सापांना येतो. जो त्यांचा पूर्ण ग्रुप असतो ना, त्याच सापांना जो वास येतो, त्या वासाला सगळे तिथे एकत्र होतात, त्याला वाचवण्यासाठी म्हणा किंवा बघण्यासाठी काय झालेलं सापाला. तर लोकांना असं वाटतं की ते श्राप द्यायला आहे, तर असं काय नाहीये, अंधश्रद्धा आहे. प्रत्येक गोष्टीपैकी सायंटिफिक रिझन. ओके, थँक्यू.